नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला खूपच धमाकेदार आणि भारी ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। अखेरीस मालिकेमध्ये अर्जुन खूपच ठोस पुरावे सादर करणार आहे आणि सायलीची निर्दोषी मुक्तता करणार आहे। ते कशा प्रकारे होणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ पूर्णपणे बघा, आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि चैतन्य त्यांच्या परीने सगळेच प्रयत्न करत असतात, सगळेच ठोस पुरावे ते मिळत असतात। तेव्हाच आता सायलीला जेलमध्ये बसून एक सगळ्यात महत्त्वाचा आणि ठोस पुरावा मिळतो, सगळ्यात महत्त्वाचा साक्षीदारही मिळतो आणि सगळी केस तिथेच पलटते। सायलीला या प्रियावर पहिल्यापासूनच संशय आलेला असतो की तिने नक्कीच काहीतरी खेळ खेळलेली आहे, पण ती कशा प्रकारे खेळलेली आहे ते शोधून काढणं सायलीसाठी खूप अवघड होतं, कारण जेलमध्ये राहून बाहेरच्या एवढ्या उलघाडी प्रियाशी कशी करू शकते ते सायलीला समजत नसतं। पण जेव्हा आता सायली प्रियाला रंगे हात फोनवर बोलताना पकडते तेव्हा मात्र सायलीला सगळं काही नीट लक्षात येतं आणि त्यानंतर सायली असा काही डावक असते, त्यामध्ये प्रिया अगदी अलगद अडकते आणि सायलीला मात्र अलगद या सगळ्यांतून सुटते। सायली प्रियावर एकदम बारीक नजर ठेवते, सीमाची आणि प्रियाची प्रत्येक बारीक हालचालीवर प्रिया सायलीचा आणि सायलीची काळजी घेणारे कॉन्स्टेबल आशा या दोघींची बारीक लक्ष असतं आणि तेव्हाच आता त्यांच्या नजरेमध्ये येतं की कॉन्स्टेबल सीमा तिची डुबी सोबत गैरव्यवहार करत असते, एका कैदीला मोबाईल वापरायला देते। आता हे जेव्हा कॉन्स्टेबल आशा आणि सायलीला समजतं तेव्हा मात्र कॉन्स्टेबल आशा आता सायलीला म्हणत असतात की आपण हे सगळं जेलर मॅडमला सांगूया आणि त्या दोघींना शिक्षा देतील। तेव्हा आता सायली म्हणते ते तर आपण करायचं आहोत, पण त्याआधी मला हे समजून घ्यायचं की कॉन्स्टेबल सीमा स्वतःच्या ड्युटी सोबत खेळून प्रियाला मोबाईल का वापरायला देत आहे आणि प्रिया तो फोन वापरून नक्की असं काय करत आहे। आपण यांच्यावर अजून बारीक लक्ष ठेवूया आणि प्रिया बाहेर नक्की कोणासोबत बोलत आहे आणि काय करते ते सगळं आपल्याला समजायला हवं आणि ते जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला काहीतरी करून कॉन्स्टेबल सीमाचा मोबाईल आपल्याकडे आलाच पाहिजे। आपल्याला एकदा तरी तिचा मोबाईल मिळाला तरी नक्की कोणासोबत कॉन्टॅक्ट ठेवते ते कळेल। तेव्हाच आता सायली आशाताईला म्हणते, आशाताई तुम्ही प्लीज काही करून मला एकदा त्या कॉन्स्टेबल सीमाचा मोबाईल मिळवून द्या, खरंच माझ्या या केससाठी मला खूप उपयोगी ठरेल। मला खात्री आहे की प्रियाने नक्कीच काहीतरी डावपेच खेळलेली आहे आणि मला तिच्या विरोधात पुरावे तिथेच मिळतील, प्लीज माझी एवढी मदत करा। तेव्हा आता आशाताई सायलीला म्हणतात की मला माहीत आहे की तू निर्दोष आहे, तू निर्दोष असताना तुला अशा अवस्थेत इथे शिक्षा भोगताना मलाही बघवत नाही, मी तुला नक्कीच मदत करेल आणि मी तुला कॉन्स्टेबल सीमाचा मोबाईल कसाही करून थोड्या वेळात आणून देते। असं बोलून आता आशाताई तिथून निघून जातात।